आता बक्कळ खाल्ले. शेंगा फोडायला घेते. भुईमुगाची शेंगा जुगाड पद्धतीने फोडणार आहे. तसं मशीनने येतं बरं का फोडता, पण आता आपल्याला लागतं किती, 1-2 किलो. महिनाभराचं नाही 2 महिन्याचं काम होतं हे माझं. आणि आपल्याला त्या नाही तर किती लागतात. आत्ताच मी आणि वैष्णवीने चांगलं फोडून ठेवलेलं आहे. तिने एवढा डब्बा भरून ठेवलेला आहे. त्याच्यामुळं काय एवढं शेंगा लागत नाही. नाही तर मग शेंगा फोडणीचं यंत्र पण असतं. पण आता शेंगा फोडणीचं यंत्र नाही आहे, तर मग काय आता जुगाड पद्धतीने. तर चला आता मी जुगाड पद्धतीने शेंगा फोडणार आहे. जसं पटपट फोडणार आहे. एक केवरे घ्यायला आहे ना खूप वैताग घेतो. ढॅन. तर मी आपल्या शेंगा ह्या देते. सिंपल बो बांधलेलं आहे, त्याचे ठेवून दिलेले. बछड्या काय रे, शेंगा खायच्या का? फोडू लागणार आहे तू? काय करणार आहे? उड्या मारणार आहे मी. अरे काय करतो? नको. बछड्या लागलं तर पाहते. बछड्या टेस्ट घेऊन पाहतोय का काय शेंगांची? बस होती ना आता. किती धूळ उठली ना. आता घरात कुठं फोडू? घरात नाही फोडत मी. घरात फोडलं का भुसा खूप होईल. त्याच्यासाठी मी बाहेर घेऊन जाते आणि वरून आणते गोणी. गोणीमध्ये फोडते. चिंचा पण राहिल्या. आता काय झालं ते चिंचा फेकून द्यायचीच वेळ येणार आहे. कुठं म्हटली एका गोणी तर नाही दिसत. गोणी नाहीये. गोणी काही सापडली नाही. आधीच तर शेंगा फोडायचा जुगाड करते. ह्या गोणीसाठी मला आणखीन जुगाड करावा लागतो की काय? ह्याच गोणीने काम करावं लागेल. आता याला काय दाल एवढंसं पुरं होईल का? एक तयारी इकडं करून ठेवले आणि गोणीच नाही. गोणी पाहिजे होती. हवा जायला तशी ठेवली, त्याच्यामुळे काय प्रश्नच येणार नाही जायचा. बघा अजून व्हायचं आहे ना. हे बछड्या दांडक्यावर बसले. त्याला वाटलं मला मारते का काय? तू काय मला मारणार आहे? मी किती लाडते तुझं. मला आहे ना ती बरणी सकाळी तुला पण ठेवलेले बोंबील दे पहिले. जाय विमान आलंय, जाय गंमत पाहिला जा. आम्ही लहान होतो असं विमान पाहिला किती पळायचं. जा बघ ते वर विमान आलंय. अगं मी जिवंत विमान पाहतो पक्षी. ते असा बसला इथं शेजारी इथं ना भाऊ. अरे बछड्या, अरे ते दांडका तुझ्या अंगावर पडन. उठ 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 ना रग्गे. एकाच आठवड्यावर उठून तू मला मस्तपैकी हॉटेलमध्ये घेऊन जायचं. लगेच उठलो, तयारी करतो मी. उठते का? मला तिथं ना मासे पाहिजे. कोणाला पाहतोय रे? आता कोणाला पाहायचं? मी घड्याळ बघतोय किती वाजता जायचं आपल्याला. कोणाला पाहतोय? जाणे आता तुझ्याशी काय बोलणार नाही. कट्टेने रुसून बसलाय. इथं बसलाय तू आता. आम्ही कशा शेंगा फोडायच्या भाऊ? अरे भाव तू येते का? मी बोलणार नाही तुझ्याशी. चल बरं लवकर हॉटेलमध्ये.
मासे खायचे. उठ ना, हे पायाचं त्या शेपटीवर दणका पडान आणि मग काय करायचं? मग पुन्हा करतो म्याव 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 करशील. हाय, त्या शेपटीवर असं दणका पडन पुन्हा म्याव म्याव करशील. उठ ना. किती रग गेले बाई हे बोक. ऐकत का? नाही तर नाही. तुला पोत्यात घालू का? पोत्यात घालू? तू हा? पोत्यात घालायच्या ऐवजी ना मी पोत्यातच जाऊन बसतो ना. बघायचंय का तुला? हं? मी नको, पण तुम्ही पण चिडते. जाते. बघायचंय का? की म्हणाले बघ, हेलिकॉप्टर आलं बघ, हेलिकॉप्टर. हा, कोण आलं गाड्या? लय मोठी व्यक्ती आलेली आहे बरं का. आता कायचं हेलिकॉप्टर येईन एवढं खाली इथपर्यंत. घ्या करून काम. पाय आता बाई, काही खरं नाही. आता याच्या खाली जाऊन बसलं ना, आता मी असं धरलं असं ना, असा केला असं. काय बाई, आखरीतच आहे बाबा हे तुझं. तू मला हॉटेलमध्ये नेती का नाही सांग. तरच करून देते का? नाहीतर मी असं खाईल. तू शेपूट आली का काय? नाही ना, शेपटीला तरी धरून ठेवलं. लहान पोरं कसे काम करून देत नाही, मध्ये लोडबुड करतात. कशी याची लोडबुड, विनाकारण लोडबुड. काय आहे? जाणी जाता करू दे काम. आता जे झालेले नाही आहे ते पुन्हा टाकते. किती वेळ लागला बरं हे फोडायला. आता काही होतात म्हणा. आता जसा जोर देऊ तसा. अर्धाळी पाकळ्या होत्या, पण एवढंच एका दामामध्ये माझ्याकडनं झालं असतं का? नाही ना. हे एका दामात व्हायला तर मशीनच पाहिजे. आपले किती हात झाले तरी 2च हात चालतात. म्हणून असं जुगाड पद्धतीने झटपट काम. बघा आता ही दुसरी पद्धत. थोड्या शेंगा घ्यायच्या आणि अशा मारायच्या. अल्लग अल्लग. चाललं येतं मजा असतं, पण फूट नको व्हायला जास्त. असं बाजूला केलं तरी एवढ्या शेंगा निघाल्या. अशा थोडेसे दणके देऊन शेंगदाणे निघाले. शेंगदाणे अशी एक तिसरी पद्धतीन असं सटायचं. एक त्याच्यात घालायचं, नाहीतर हे असं ठेवून मोकळं मोकळं करायचं. नाहीतर मग असं करायचं आणि थोडं थोडं घ्यायचं आणि करायचं. त्याच्यात बसलाय तू. उठकी. काम कसं करू मी? आता याच्यात काय बसलाय तू? उठकी. मी सुप्रा तोपर्यंत देणार नाही. तुला हॉटेलमध्ये येणार आहे का काय? मला लई जाम मासे खाऊ
उपाशी वाटू राहिली. सुपडा लागल मला. काय बरा बछड्या. हे आवर ना ग मम्मी, आपण जाऊ ना लवकर. आता नाही बघ गाडी लागण. मी एसटी पाहून आलो आणि आता आपण एसटीने जाणार आहोत लांब. आणि माझा विचार चालू आहे का जेरीला पण सोबत घेणार आहे मी. उठ आता उठ. किती देऊ आता खायला? खाल्लं की मग अजून एक तास नाही झाला तुला एवढं देऊ बोंबील आणि पोळी देऊन. अगं काय बोंबल्याची बात करते. आता ते बोंबील कवच मी पोचले माझ्या पोटात. आता तू चल की मासे खायला. तुला ते कसं समजत नाही माझी भाषा. मी तुला मासे खायचा हट्ट केला पण इथं मासेच भलते चाले. किती पायच्या टरफलावर किती बसलेले. मी ना खायचा प्रयत्न करतो पण तोंडातच येत नाही. आता तू मला मासे देणार आहे का ह्या माशा देणार आहे? पायच्या टरफलावर किती येऊन बसलेल्या माशा. उठा चल उठ का तुला पाखडू. उठ 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 उठ. काय बाई जबरदस्ती ही. तू काय मला पाखडते? मी जाऊन मातीतच लोळतो बघ. आता तू ऐक. चला झाले एकदाचे फोडून. अजून हे नीट करायचे. याच्यातले अजून ताटामध्ये घेऊन. बरे हाताने फोडण्यापेक्षा किती वेळ लागला असता मला. तर लवकर झाले ते. लागलं तर 1-1.5 तास. हेच हाताने तरी लागला 1-1.5 तास. तेच हाताने फोडायचे म्हटले असते ना तर अख्खा दिवस गेला असता का 2 दिवस गेले असते. चला आता हे भरून ठेवते. माशा बघा आमच्या माशा इकडं. काय करावं बाई माशा. चला आता माझं शेंगाचं काम झालं. ठेवून दिलं ते तिकडं फेकून दिलं. आता इकडं काही जास्वंदीची फुलं आली. ते खरंच दिसत नव्हती हे मला. तुम्हाला अंजिराचं झाड दाखवते का? पण अंजीर एक पण नाही आहेत बरं का ह्याला. हे पहा हे अंजिराचे पानं आहे. एक अंजीर येणार कारण आहे ना इथं हवाच आहे ना. हा आहे पहा अंजीर. अंजीर लागले बा. अंजीर लागले पण मोठं होतं का नाही काय माहिती. असे शेकतं असं अंजीर. याच्यावर आहे ना पक्ष्यांची घरटी खूप असतात बरं का. पक्ष्यांची घरटी नाही नसती ना आता. नाहीतर आहे ना कायम काय होतं इथे ना पक्ष्यांची घरटे असतात. अंजीर दाखवलं मला एक आलं बाई अंजीर. मला वाटलं अंजीर आहे का नाही. आणि सीताफळाला मस्तपैकी दोलकं लागली म्हणजे आता सीताफळं येणार. आमच्या इकडे आहे ना खूप आहे. कोणाला लागते का हे घेऊन जा बरं. बघा किती उतरले हे. नाहीतर कढीपत्त्याच्या बिया पाहिजे का. हे पाह्या कढीपत्त्याच्या बिया अशा. हे आहे लाल स्वरूपात आहे. अजून कवळीच आहे. अजून यायची ते असे काळे झाले का मग ते परिपक्व होतात असे. म्हणजे बियामध्ये सुद्धा परिपक्व होतं. हे अजून कवळच आहे. आणि मग नंतर ते बी लावलं ना तर मग कढीपत्ता नवीन येतो. हे पहा हे लाल लाल असं आहे इथं. हे पहा इथं पण. आणि ही सगळी उत्पत्ती करून ठेवली ना यांनी. हे पहा इथं किती आहे कढीपत्ता. हे कढीपत्ता इथं पण कढीपत्ता आलेला आहे.
हा आपला कढीपत्त्याचं झाड. फर्स्ट टाइम हेच होतं बरं. खूप मोठं आहे, खूप. माझी नजर नाही पोहोचत इतकं मोठं आहे हे. आणि मी इथं दाखवायला आले तर हे माझ्यापाशी आहेच. काय रे, मी कुठं काय निघून जाते का काय? खरं मछड्या? मी बोलत नाही, कट्टी आहे. मी इकडं शेंगा फोडत होते तर काका पण आले इकडं करायला, त्यांचं इकडं चालू. आता तुम्ही काय करताय हे दाखवते ना. तुमचं काही काम चालू आहे, तुमच्या पुरी, तुमच्या लेकी बाळी पाहत्या. साचीला बघायचं असते, अक्का बघायची असते, बाय चान्स बघितलं तर. बछड्या इथं पण आलं, पाहिलं ना. आता मी घरात चालले का लगेच येईन बघा माझ्या पुढं. मी तिकडून जाणारच नाही बछड्या. चला, तुम्हाला अंजिराचं झाड दाखवलं, कढीपत्त्याच्या बिया पण दाखवले आज नवीन. आणि 3 पद्धतीने मी भुईमुगाच्या शेंगा कशा फोडल्या हे पण दाखवलं. बघा ना बाई, पाऊसाचं काय करावा. पाऊस उघडून गेला, कसं करायचं शेतकऱ्यांनी. गवतावर फवारणी, तणनाशक फवारणी करायला आली गाडी. ही पाही माशी, हिरवी माशी. ही काय होते, पानं खाते. कसली फवारणी आता ही? कसली फवारणी काची? आणि याच्यात हिरवी माशी पण आहे ना. माश्या दिसते, माश्या हिरवी. हा का? सगळीकडे मारून घ्यायचं आहे का? हा का? मोठं गवत निंदून काढावं लागेल, मग काल तणनाशक मारायचं. हा, केनपट नाही जात. केनपट तरी हे रान गवतच आहे ते कधी जायचं. आता याच्यातून औषध होतं मग. हा, एक बाटली बरोबर. पाईप आहे ना? हा, पाईप नाही मग ते म्हणजे ते विहीर सोडलेलं पाणी महिनाभर ना. हे केवढ्याचं फवारायचं घेतलंय तू? 50,000. हा, इथून मारा आपण, इथं मारेल. पुढे जाऊ. बघा हे फवारणीचं यंत्र आलेलं आहे. आता नवीन येऊ राहिलेलं आहे बाजारात. मागच्या वेळेस सुद्धा आपण ह्याच यंत्राने ना फवारणी केली होती. तर याच्यामध्ये सगळं लिक्विड आणि ह्या लांब नशा नळ्या जातात. मग एका जागी ठेवून सगळं करायचं, म्हणजे पाठीवरचं ओझं कमी होतं आणि छान असं ट्रॅक्टरने करता येतं. म्हणजे डाळिंबाला वगैरे याच पद्धतीने करता येतं, सोयाबीन वगैरे.
आता तिकडचं किती झटपट झालं, आता इकडचं पण झटपट. फक्त नळ्या धरायला पाहिजे, बाकी पटापटा होतं. याच्यात नाही ना बारीक जे आहेत ना, बारीक गवत जाणार आहे असं छोटं छोटं. पण हे असं हे राहतच नाही, हे रान गवत नाही जाणार. किती बरीच लांब नळी आहे ती, तिथून दिसते ती नळी, तिथून बरीच लांब नळी आहे. सगळं खरं आहे, पण पावसाने जी दडी मारली ती दडीच मारली. काय करावं आता, दिसतंय काळं काळं. अरे बापरे, यांनी तर गाडी डायरेक्ट वावरातच घेतली. बघा बऱ्याच ठिकाणी आपलं आलेलं नाही हे सोयाबीन, ह्या ठिकाणी तर बिलकुल आलेलं नाही आहे. आणि इथं सगळं शेततळं होतं, हे अजून कधीच अशी याचे लायक येतील, ही पिकं कधी लायक येतील अशी जमीन होईल. हातपंपच वापरायचा ना, हे पण नाही असं. हे आता पाण्यासाठी हातपंपाने गेला असतं तर चांगलं झालं असतं. किती तुडवा तुडवीन आणि त्याच्यातही हे पाणीच भरून घेऊन यायचं होतं तिकडं, तर तुडवा तुडवी झाली. तिथं थोडं मार का. हां, तेरी बीवी कौन सी है यहाँ पे? घर पे ये कौन है? बहन है, दोन्ही बहीण है. दोघी बहिणी. नाही नाही नाही, तुटल. उडीच आहे तो, फिरत नाही फिरत नाही फिरत नाही, तुटल ते. फिरत नाही ते. जरा पाच जा काका, तोडून ठेवलं असतं. गिर जाएगा गिर जाएगा, अच्छी तरह दर. जमतं का? नाही येत. पाय आहे का उधर? नाही येत. अरे तिकडे आता पण भरून नाही तर घरी नाही, घरी नाही. पाणी येतच नाहीये. आता पाणी जात नाहीये, तर आता दुसऱ्या पद्धतीने पाणी द्यायचं चालू आहे. नाही अंदाज आला. बरोबर अजून थोडं मागे आलं. घे माग. बरोबर पाणी प्रेशरमध्ये पाणी वगैरे. तुम्ही कुठले आहे नेमकी? MP MP. तिथं होते का सोयाबीन? होते ना. कोणकोणते पिकं होतात तिथं? सब होता. सोयाबीन, अजून मक्का, मका, भुईमुग, कांदे पण. इकडे लाव, सळ वर करावं लागेल ते. त्याला मध्ये इकडे बोलव. इकडे कोण लाव, इकडून घेतली. ए बाळा इकडे सगळं लावून घे ना. ना थोडं पाणी कळलं मला. गळून. आणि मागच्या वेळेस असंच केलं होतं का काका? काका फक्त एक टाकी भरायची. मागच्या वर्षी पण असंच का वावरातून? काका तिथून बस बस थोडं चालू कर. चालू करते दाखवा.
धराभर देतं पक्का. प्रेशर कमी. कसं प्रेशर वाढवतंय हा इथं. वर्गे वर्गे पिट्टे पिट्टे पोरं. हा थोडं वाढवा. काय टाकलंय औषध? तणनाशक फिजिफ्लेक्स. सोयाबीनवर मारलेलं आहे फिजिफ्लेक्स. आणि किती टाकायचं हे? 600. हा कोणती? उजीड आणि ह्या कोणते तरी टाकायचे. का काका किती एकराला किती हे फिजिफ्लेक्स किती टाकायची बाटली? 600 मिली. पुढं धर पुढं. ते येतं दुसरं याचं आळेचं ते 1.5 टाकावं. भैया तुला चांगलं माहिती झाली असं ना आता शेतीच्या बाबतीत. भैया आहे ना शेतीतच रमलाय बरं. बहुत ताकद लग रही है ना. मला इकडे बंद करता येईना काय करावा. तर मोटर बंद करायला भरल्या ना. पटकन पटकन झटकन पटकन. थांबा 1 मिनिट. चला आता काढा पाहिजे. चला हे झालेलं आहे आणि आता इकडं लागणार आहे. काय म्हटली ग तू? नाही काय तर सोनं नाणं असतं तर घातलं नसतं का गळ्यात. चल मी जाते आता. चालले थांबते घरी जाऊन ये ना कुलूप विलूप लावून येते. हा आता हे पण झालंय ते पण झालं. तिकडचं घराकडचं झालं आणि हे इतकं झालंय तितकं राहिलंय आणि राहिलंय टाकीच्या वावराकडं तर ते पण होईल. चला मग मी जाते आता घरी.